काय सांगाल, आज तुम्ही कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा ठेवला होता. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तोंडावरती हा मेळावा होता. कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत की कशा प्रकारे लढलं पाहिजे? कार्यकर्त्याची दोन्ही भावना आहेत. त्या युती झाली करा, नसेल तर सेपरेट आहे सोबळा लढा. तुम्ही आता ऐकले समोर. युतीमधून तुम्ही कोणासोबत जाणार आहे? भाजप, शिवसेना? आम्हाला जो कोण ज्यादा सन्मानानं चिठा देईल त्याच्यावर आम्ही जाणार. पण चारही जिल्हा परिषद गट लढण्याची तुमची तयारी आहे का? हो, चारही लढे आहे. चारही जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती. कार्यकर्त्यांची काय मतं येत आहेत? कार्यकर्त्यांचं जरा थोडं भाजप संघ जावं असं येते मत. आज कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला. हो, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. काय सांगाल? कार्यकर्ता हे पहिल्यापासून आमचा फटका असू द्या, पण उत्साह आहे आणि प्रामाणिक आहे. आता शहराला मी ती तुम्ही आता आठपडीत बैठला असेल. आठपडीत मी काय जे घडले ते आता थोडक्यात मग सांगितलंच. शिवसेनेच्या गोटात अशी कुजबूत आहे की भाजप पुरस्कृत सौरभ भाईंची उमेदवारी ही भाजप पुरस्कृत होते आणि 6 महिन्यापासून गुप्त बैठका होत होत्या. भाजप संघ मी माझ्या आयुष्यात मी भाजपवर कधीच बोललेलो नाही. मी कायम भाजपला विरोध केलेला माणूस आहे. मग मी सांगितलं मी कधी भाजप संघ बोलणार नाही. आता त्यांच्या बैठकी झाल्या भाजप शिवसेनेने बऱ्याच वेळा भाजप बैठक घेतल्या, ठरवलं, इत्या केल्या, पुन्हा फिसकटल्या. त्यांच्या काय त्यांच्याच चालू आहे. फक्त आमची कधी भाजप संघ एकदाही बैठक झालेली नाही. तुम्ही आतापर्यंत भाजपच्या विरोधामध्ये राहिलेला आहे, परंतु आता तीर्थक्षेत्र विकास आघाडी भाजप सोबत जाऊन तुम्हाला त्यांनी सन्मान सुद्धा दिलेला आहे. मग भविष्यात तुम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा विचार करणार नाही? अजून सन्मान केला आम्ही त्यांच्याबरोबर जाणार. पहिलं प्राधान्य आमचं भाजपला असेल. तुम्ही 22 वर्षाचा राष्ट्रवादी सोबत होता. हो. आता तुम्ही तीर्थक्षेत्र आघाडी आटपाडीमध्ये आणलेली आहे, म्हणजे स्थापन केलेले आहे. तर म्हणजे हा जो प्रतिसाद तुम्हाला अलीकडे मिळतोय तो राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडूनच म्हणजे आहे, तुमच्या सोबत तोच गट आहे? राष्ट्रवादीचंच कार्य सगळं आमचं. राष्ट्रवादीमध्येच आम्ही आम्ही नसलं तुम्हाला पत्रकारांना सगळं चांगलं माहिती आहे चित्र राष्ट्रवादीचं काय आहे ते. सगळे राष्ट्रवादी आमच्या बरोबर, सगळे कार्यकर्ते आमच्या बरोबर आहेत. आटपाडीतला राष्ट्रवादीचा जो गट आहे तो आता तुमच्या सोबत राहणार का? आटपाडीत गट कुठला? गट सगळं आमचं गट कुठं आहे आटपाडीत? जे आहे ते थोडक्यात तानाजी पाटील गट म्हणता येईल. आता जे राष्ट्रवादी बरोबर थोडक्यात आटपाडी शहरातला म्हणलं तर तानाजी पाटील गट म्हणता येईल. नगरपंचायतीमध्ये आता जे भारतीय जनता पार्टी आहे त्यांनी तुम्हाला सन्मान दिलेला आहे, पण तरी सुद्धा जे भारतीय जनता पार्टी जे आहे त्यांना जो अल्पसंख्याक वगैरे आहेत यांच्यावरती ते टीका करतात. त्यामुळे तुम्हाला त्याचं नुकसान होईल असं वाटत नाही का की जर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर जर गेला तर? आता आमची त्यांच्याबरोबर आम्ही युती केली आहे. म्हणजे युती आम्ही एकत्र मिळून आटपाडी शहरापुरता आम्ही एकत्र आलेलो आहे. आमच्या कारण आम्ही आता विकास जर करायचा असेल तर शेवटी सत्तेबरोबर जाणं गरजेचं आहे. तुम्ही आतापर्यंत विरोधात राहून सुद्धा आता तुम्ही जुळवून घेतले, काय पाठीमागे याच्या गणित आहे? आता जुळवून घ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी फसवणूक झाली आहे. फक्त आता आपल्या तालुक्यात फक्त एक आमदार पडळकरने काय अजून आम्हाला कुठं फसवलेलं नाही. त्यामुळे अजून आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. तिने शब्द आता सुद्धा दिलेला शब्द 100% पाळला.